स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. या श्रीः स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मीः, पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धिः, श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा, तां त्वां नताः स्म परिपालय देवी विश्वम्. हे देवी, पुण्यवान मनुष्याच्या घरात लक्ष्मी, पापी मनुष्याच्या घरात अलक्ष्मी, विद्वानांच्या हृदयात बुद्धी, सज्जनांच्या हृदयात श्रद्धा, कुलवंतांच्या मनामध्ये उत्पन्न होणारी लज्जा, अशा स्वरूपाची तू, तुला आम्ही नमस्कार करतो. तूच या विश्वाचं पालन कर. हे देवी, तू शब्द स्वरूप आहेस. अत्यंत पवित्र असा ऋग्वेद, यजुर्वेद आणि उदित आणि रम्य गायनांनी परिपूर्ण सामवेद यांना आधारभूत आहेस. ही वेदत्रयी तूच आहेस. तू स्वयमेश भाग्यशाली आहेस. जगाचा योगक्षेम चालवणारी तूच आणि तूच भक्तांच्या मनातील चिंता दूर करणारी आहेस. देवी, मी ब्रह्मदेव तुला वंदन करतो. सर्व शास्त्रांचं तात्पर्य जाणणारी बुद्धी तू आहेस. दुर्गम अशा संसार सागरातून पार नेणारी अशी दुर्गा स्वरूपी नाव तूच आहेस. विष्णूच्या अंतःकरणात वास करणारी लक्ष्मी आणि शंकरानं अंगीकार केलेली गौरी सुद्धा तूच आहेस. इंद्र, विष्णू आणि ब्रह्मदेवांच्या स्तवनांनी गौरवलेली ही देवी या नवरात्री आपल्या घरी यावी, तिची कृपा नजर आपल्यावर राहावी म्हणून आपणही तिच्या स्तवनाचं पठण करायचं असतं. आजी, नवरात्री म्हणजे आजच नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणायचा का? याला काय म्हणतात? आज नवमी आहे. गेले 8 दिवस आपण जो जागर चालू ठेवतो त्यामुळे देवी आज उन्मनी अवस्थेत येते. उन्मनी म्हणजे देहभान विसरून देवीचा संचार सुरू होतो. अष्टमीला देवीनं दैत्यांना नमवून इंद्राला राज्य मिळवून दिलं, त्यामुळे या दिवसाला खंडे नवमी असं म्हणतात. आजच घरातल्या सगळ्या धातूंच्या वस्तूंची पूजा करतात ना? शस्त्रास्त्रांची पूजा हा आजचा महत्वाचा विधी. त्याचं कारणही तसंच आहे. पूर्वीच्या काळी तरुण मंडळी स्वराज्याबाहेरच्या प्रदेशातून सुवर्णाचा ओघ स्वदेशाकडे वळवण्यासाठी सशस्त्र होऊन या दिवशी बाहेर पडत. त्याचंच स्मरण म्हणूनही ही शस्त्रपूजा. आजी, या नवरात्रात एक वेगळंच वातावरण तयार होतं नाही? मी तुझ्याकडून ऐकलेली सगळी माहिती आज शाळेत वाचून दाखवणार आहे. अजून काही असेल तर आठवून सांग.
नवरात्रीच्या देवी दैत्य संघर्षाच्या कथांइतकंच दसऱ्याचं, विजयादशमीचंही महत्व आहे. देवीची आराधना करणारे, तिचं स्मरण करणारे लोकसमुदायात सन्मान पावतात. त्यांना यश, कीर्ती, संपत्ती मिळते. पण देवीशी संघर्ष करणारे राक्षसही सद्गतीला पोचतात. देवीच्या पावन शस्त्रानं मरण आलेले दैत्य उत्तम लोकात जावेत अशीच तिची सद्भावना असते. म्हणजे सगळे राक्षस देवीशी इतके वाईट वागले तरी तिनं मात्र प्रत्येकाचा मायेनं, प्रेमानेच विचार केला. वाईटाचा जय हा क्षणिक असतो, म्हणून माणसानं वाईटाचा संग धरू नये. तसंच प्रत्येक वाईटाला चांगलं होण्याची एकतरी संधी द्यावी. आपल्या चांगुलपणाचा अहंभाव धरू नये. आजी, हेच खरं तर या युद्धाचं सार म्हणावं लागेल. आणि देवीने, म्हणजे सर्वात असामान्य अशा शक्तीने जर राक्षसांना इतकी संधी दिली तर आपण तर किती सामान्य माणसं आहोत. याचीच जाणीव व्हावी म्हणून तर नवरात्रोत्सव करायचा. तिच्या सामर्थ्यासमोर, तिच्या तेजासमोर आपण शरण जाणं, तिला जागृत करणं, एवढं जरी आपण केलं ना तरी पुष्कळ आहे. नमस्तेस्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी. आजी, विजयादशमीच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि याच दिवशी सोनंही लुटलं जातं, ते का ग? त्याची मात्र एक वेगळीच कथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा पुत्र होता. त्यानं आपल्या पुत्राला म्हणजे कौत्साला गुरुकडे विद्यार्जनासाठी पाठवलं. विद्यार्जन पूर्ण होताच गुरुनं गुरुदक्षिणा घ्यावी म्हणून कौत्सानं हट्ट धरला. त्यावर ऋषी त्याला म्हणाले, तुला शिकवलेल्या 14 विद्यांपैकी प्रत्येक विद्येसाठी 1 कोटी अशा 14 कोटी सुवर्णमुद्रा मला दान कर, त्याही फक्त 3 दिवसात. एकाच व्यक्तीकडून एवढी संपत्ती आणि तीही केवळ 3 दिवसात? हे खूपच कठीण आहे. फक्त अयोध्येचा राजाच या कामी मदत करू शकेल हे जाणून कौत्स रघुराजाकडे गेला. त्यानं त्याची इच्छा बोलून दाखवली. राजाच्या खजिन्यात एवढं द्रव्य होतं? नाही, पण राजानं इंद्राशी युद्ध करून त्याचं धन जिंकून ते कौत्साला देण्याचं ठरवलं. ते कळल्यावर इंद्रानं स्वर्गातून सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. तो गावाबाहेरच्या शमी आणि आपट्याच्या वृक्षांवर. रघुराजाने त्यातल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि उरलेल्या सुवर्णमुद्रा लोकांना घेऊन जाण्यास सांगितलं. आजी, ही गोष्ट मला खरंच माहिती नव्हती. अच्छा, म्हणून आपण आपट्याची पानं लुटतो का? हा दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा प्रचलित झाली. आजी, आपल्या गावाकडे दसऱ्याच्या दिवशी देवीची मिरवणूक वगैरे काढतात ना? या दिवशी गावात वाजत गाजत देवीची मिरवणूक काढली जाते. तिला गावच्या वेशीबाहेर नेलं जातं. तिथे शमीची आणि आपट्याची पानं देवीला वाहिली जातात. नवधान्याची कणसं, भाताचे लोंगर देवीला अर्पण करून देवीच्या मूर्तीचं जलाशयात विसर्जन केलं जातं. आणि आपण सगळे एकमेकांना सोनं देतो. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असं म्हणतो. कारण सोनं हे अक्षय आहे, त्याची झीज होत नाही. या उलट दिवसेंदिवस त्याचं तेज वाढत राहतं. तसंच तुमचं आमचं आयुष्य तेजोमय होवो अशी सदिच्छा यावेळी दिली जाते. घरातल्यांचं तोंड गोड करण्यासाठी गोडाचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो. कळलं का देवीचं महात्म्य? कथा नवरात्रीची. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर.
आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी.